ज्यांनी क्रिकेटचं समालोचन गाजवलं या परिसरामध्ये, या खेड तालुक्यामध्ये, खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये औंढे नगरीचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं औंढे गावचा गाव कारभार ज्यांनी कित्येक वर्ष सांभाळला असे आमचे मार्गदर्शक बाबा सरपंच माननीय श्री सतीश भाऊ शिंदे साहेब या ठिकाणी यानंतर समालोचन करतील। 4 षटकांची मॅच असणार आहे, याची देखील नोंद घ्या। 4च षटकांचा सामना आहे, डू ऑर डायची मॅच। इथे जर एखादा संघ पराभूत होतोय त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल। जो जिंकेल तो मात्र, जे संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालेले आहेत 3 संघांची चिठ्ठी आपण काढलेली आहे। अर्थातच त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक वाघू संघ आहे, एक चिखलगावचा संघ देखील आहे आणि अनावळे गावचा संघ देखील आहे आणि अजून एक संघ यामधनं तिथे जाईल। प्री क्वार्टर 1 प्री क्वार्टर 2 असं शेड्यूल असेल। यानंतर इथे जो पराभूत होईल त्याला मात्र ही स्पर्धा सोडावी लागेल। या बाबा, आपलं मायक्रोफोन वरती स्वागत आहे, माईक वरती स्वागत आहे। धन्यवाद सर। आता ही चालू असणारी मॅच चिखलगाव विरुद्ध पाळू, जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव विरुद्ध हिराबाई कार्डोके फाउंडेशन पाळू। परशुराम शिंदे उद्योजक आपण या ठिकाणी उपस्थित झालात। आपल्या या ठिकाणी मैत्री चषक क्रिकेट क्लब चिखलगाव यांच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। श्रीराम विकास मंडळ औंढे मुंबई मंडळांचे अध्यक्ष राम शिंदे आपण उपस्थित झालात। आपल्या या ठिकाणी मैत्री चषक क्रिकेट क्लब चिखलगाव यांच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। आता जो सामना चालू होतोय हा 4 षटकाचा सामना राहील। 5 का 5 ना 5 षटकाचा सामना। या ठिकाणी टॉच उडवतानाच या ठिकाणी हा सामना 5 षटकाचा होईल। पंच म्हणून या ठिकाणी खेड तालुक्यातील उत्कृष्ट असे पंच या ठिकाणी प्रकाश शेठ बोंबले आणि अजित सातकर असे हे खेड तालुक्यात नामांकित असे पंच या ठिकाणी पहिल्या षटकातील पहिला चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू लेगच्या दिशेने बॉल वळवला आहे। पाहू या ठिकाणी 2 फिल्डर आहेत आणि या ठिकाणी बॉल अडवला आहे। तसेच या ठिकाणी धाव संख्या कोण तुकारामने मारला होता का? 2 का 3 धावा झाल्यात? 2 धावा पाळू संघाकडून। पाळू संघाचे उत्कृष्ट असे बॅट्समन आहेत ते तुकाराम सावंत आणि चिखलगाव संघाकडून पहिला षटक घेऊन आले ते पिंटो यांचा पुढचा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू तुकाराम सावंत यांनी उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी मारला होता आणि हा झेल या ठिकाणी सुटलेला आहे। पंच काय निर्णय? पंचांनी निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे। 2 धावा, 1 धाव मिळाले। धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 3 धावा। पुन्हा एकदा तुकाराम यांच्या बॅट मधून निघालेला हा सनसनीत असा हा षटकार म्हणावा लागेल। तुषारच्या बॅट मधून पहिला षटकार निघालाय। पाळू संघाची धाव संख्या वाढते, धाव फलकावर धावा लागतात त्या 9 धावा। पहिला षटक चालू आहे। जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव आणि पहिला षटक टाकतात ते पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने बॉल प्लेस केलेला आहे। पाहू या ठिकाणी आणि हा चौकार, 4 धावा। धाव फलक हलता ठेवताय ते
पाळू संघ धाव फलकावरती धावा जमलेल्या आहेत त्या 13. धाव फलकावर धावा आहेत त्या 13. पहिल्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. बॅट्समन स्ट्राईकला आहेत ते तुषार. पुन्हा एकदा बॉल वळवण्याचा प्रयत्न. तुषार बॅटचा आणि बॉलचा सामना झालाय. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो चिखलगाव संघाकडून. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने बॉल टोलवलेला आहे. पाऊच की 10 मिनिटं 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागले ते तुषार यांना. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 14 आणि हे पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये हिराबाई कार्डोके फाउंडेशन पाळू संघानं पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमवल्या आहेत. ओपनर जोडी उत्कृष्ट अशी जोडी म्हणावं लागेल ती पाळू संघाकडून. पाहू या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव दुसरा षटक टाकण्यासाठी आले ते दिलीप. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक आपला पहिला षटक घेऊन आले ते दिलीप. सामना करतात तुषार. तुषाराने उत्कृष्ट असा चेंडू झेल या ठिकाणी सोडलेला आहे सचिन गोपाळे यांच्याकडून. 1 धाव मिळाले. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. धावसंख्या 15. दिलीप यांचा पुढचा चेंडू उत्कृष्ट असा तुकाराम यांनी मारले चेंडू. पाहू झेल होतो की काय आणि या ठिकाणी हा तुकारामच्या बॅट मधून निघालेला हा सनसनीत असा सिक्सर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 21. बिनबाद 21 अशी धावसंख्या येते. बिनबाद 21 अशी धावसंख्या झाली ती पाळू संघाची. दिलीप यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते तुकाराम सावंत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारलेला टोळा. पाहू या ठिकाणी कॅच आउट आणि मला वाटतं संजय मुकणे त्या ठिकाणी आहेत. उत्कृष्ट असे प्लेयर म्हणावं लागेल ते जुने खेळाडू आहेत आणि चिखलगाव संघाकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि हा पहिला धक्का म्हणावा लागेल ते पाळू संघाला तुकारामच्या रूपानं. तुकारामची जागा घेण्यासाठी गेले ते पाळू संघाकडून गणेश. धावसंख्या ती 21. 1 बाद 21. प्रगतील शेतकरी वसंत गोपाळे साहेब आपण उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी मैत्री चषक क्रिकेट क्लबच्या वतीनं सहर्ष स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. पुढचा चेंडू. दिलीप यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 22. 1 बाद 22 अशी धावसंख्या झाली ती पाळू संघाची. जय हनुमान क्रिकेट क्लब संघाकडून दुसरा षटक टाकतात ते दिलीप. पुन्हा एकदा क्लास म्हणावा लागेल तो हा षटकार. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 28. यानंतरची मॅच होईल ती चिखलगाव ओवी स्पोर्ट्स चिखलगाव विरुद्ध अनावळे भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे.
या ठिकाणी दुसरा षटक चालू आहे. धाव फलकावरती धावा जमल्या होत्या पाळू संघानं 28 धावा. गणेश नाही तुकाराम आउट झाला. बॅट्समन कोण गणेश आहे ना. हो उत्कृष्ट असा चेंडू. गणेश काही समजू शकला नाहीये बॉल. चांगल्या पद्धतीचा चेंडू दिलीप यांनी टाकलेला. पुन्हा एकदा गणेश पुन्हा एकदा गणेशांनी स्ट्रेटच्या दिशेने बॉल टोलवलाय. पाव एक धाव मिळाले. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धावेची भर आणि या ठिकाणी दुसरं षटक संपलेले. 2 षटकाच्या समाप्तीमध्ये पाळू संघाने धावा जमवल्या ते 29. 1/29 अशी धावसंख्या झाली ती पाळू संघाची. हे तिसरा षटक टाकण्यासाठी जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव तिसरा षटक टाकण्यासाठी आले ते मुन्ना. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू पाहू या ठिकाणी झेल होते की काय. आणि एक धाव पूर्ण केले. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती पाळू संघाची 30 धावा. 1/30 अशी धावसंख्या झाली. 2 का 31 धावसंख्या. पुढचा चेंडू मुन्ना यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने मारलेला आणि हा सनसनीत सिक्सर. गणेशच्या बॅट मधून धावसंख्या फलकावरती झालेल्या आहेत त्या 37 धावसंख्या झालेले. पाळू संघाचे तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असताना पाहू गणेश आपल्या संघासाठी पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू बॉल आणि लेगच्या दिशेने बॉल आहे आणि त्या ठिकाणी मुकणे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. 1 धावेची भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 38. तुषार तो मुन्ना पुन्हा एकदा तुषारांनी उंचावून मारलेला चेंडू झेल होतो की आणि 1 धाव पूर्ण केलेला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्याचबरोबर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येवर धावसंख्या झाली ते पाळू संघाचे 40 धावा. 1/40 अशी धावसंख्या झाली ते पाळू संघाचे. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असताना पाहू या ठिकाणी पुन्हा एकदा तुषार तो मुन्ना. प्रगती शेतकरी उत्कृष्ट असा चेंडू आणि झेल बाद झाले तुषार. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण. किपरचं काम करतात ते सचिन गोपाळे. उत्कृष्ट असा झेल त्यांनी घेतलेला आहे. 2/40 अशी धावसंख्या झाली ती पाळू संघाची. प्रगतील शेतकरी कैलास नाना नलवरे आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. आणि नवीन बॅट्समन आले ते शिवा. भगवान राऊत तर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी मैत्री चषक क्रिकेट क्लबच्या वतीनं सहर्ष स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. पुढचा चेंडू नवीन बॅट्समन उत्कृष्ट असा तोलवलेला चेंडू पाहू या ठिकाणी झेल होते की काय आणि उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल.
आणि या ठिकाणी झेल बाद झालेले पंचांनी त्या ठिकाणी या ठिकाणी थर्ड अंपायर यांच्याकडं निर्णय नो बॉल दिलेला आहे. या ठिकाणी पंच थर्ड अंपायरचा निर्णय नो बॉल. नो प्लस 2 धावा. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांशी वाद. या ठिकाणी उत्कृष्ट असा निर्णय पंचांकडून या ठिकाणी आलाय. थर्ड अंपायर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा निर्णय बदलण्यात आलेला होता आणि 2 धावा मिळाल्या आहेत आणि 9चा 1 असे 3 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 43. फ्री हिट आणि बॅट्समन आहेत ते स्ट्राईकला शिवा सावंत. फ्री हिट आणि चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी हा चेंडू होता. डॉट बॉल. 43. दोन बाद 43 अशी धावसंख्या झाली. तिसरा षटक संपलेला आहे आणि जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाकडून 4था षटक घेऊन येतात ते दिलीप. वैयक्तिक आपला दुसरा आणि संघाचा 4था षटक टाकण्यासाठी सज्ज झाले ते दिलीप. आणि पाळू संघाकडून या ठिकाणी दोन्ही बॅट्समन मैदानावरती आहेत. पंचांशी चाललेला संवाद आणि पंच पुढील सामन्यांना उशीर होतोय. अजून 3 मॅच खेळायच्या आहेत. पेनल्टी काय? चला खेळ चालू करून घ्या. पंच खेड तालुक्यातील नामांकित असे पंच या ठिकाणी आहेत. कुठल्याही संघाने वाद करू नका कारण या बोंबले पंच खेळ चालू करून घ्या. काय आहे निर्णय कळवा. काय नाहीये. खेळ चालू करा. पाळू संघाकडून स्ट्राईकला आहेत ते बॅट्समन आहेत ते गणेश. नॉन स्ट्राईकला आहेत ते शिवा आणि 4था षटक टाकण्यासाठी सज्ज झाले ते दिलीप. जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाकडून 4था षटक घेऊन आले ते दिलीप पुढचा चेंज टाकतात. उत्कृष्ट असा मारलेला स्टेजच्या दिशेने आणि हा सिक्सर आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ते
49. हिराबाई कार्डके फाउंडेशन पुन्हा एकदा पुढचा चेंडू दिलीप यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते शिवा सावंत. वाईट चेंडू गणेश स्ट्राईकला आहेत ते गणेश भोर यांच्या बॅटमधून या आधीच्या बॉलला सेक्सर मारलेला आहे. पुन्हा एकदा दिलीप यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू प्रयत्न केलेला होता दिलीप यांनी परंतु बॉल काही हातात आला नाहीये. एक धाव घेतलेले धावसंख्येवर धावसंख्या झाली ती उत्कृष्ट असा मारलेला फटका आणि हा सेक्सर. धावसंख्या झाली ते 57 आणि पाळू संघाला ही 2 धावांची पेनल्टी लागलेली. धावसंख्या झाली आता टोटल 57. नाही नंतर करू. पुढचा चेंडू दिलीप यांचा पुढचा चेंडू सामना करते ते गणेश बॉल उत्कृष्ट असा पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि या ठिकाणी दोन्ही प्लेअर करून या ठिकाणी क्षेत्ररक्षण तळा गचाळ असे क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा घेतलेले धावसंख्येत झाले ती नो बॉलचा इशारा पंचांकडून आले. धावसंख्या झाले ते 60. धावसंख्या झाली 60. शिवा हो दिले ना 3. धावसंख्या 60. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू स्टेटच्या दिशेने प्लेअर आहेत त्या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल टेपलेला आहे परंतु हा फ्री हिट होता. एक धाव घेतलेले धावसंख्या झाले ते 61. दिलीप यांचा हे 4थं षटक. 4थ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गणेश भोर उत्कृष्ट असा स्टेटच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव घेतलेले धावसंख्या झाले ते 62. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा 1 बाउन्स चौकार आणि या ठिकाणी हे षटक संपलेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये
आणि हे चौथं षटक संपलेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये पाळू संघाने धावा जमवल्या त्या 66 आणि शेवटचं षटक जय हनुमान क्रिकेट क्लब संघाचे संघनायक या ठिकाणी सचिन शेठ गोपाळे. 5व्या षटकातील पहिला चेंडू वाईट चेंडू पंच यांच्याकडून आले. इशारा सचिन गोपाळे. धावसंख्येवर धावसंख्या झाली ते 67. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये पाळू संघ किती धावा करतात ते पाहू. पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहू या ठिकाणी किती धावा मिळतात ते. आणि 3 धावा. धावसंख्येवर धावसंख्या झाली 70. या मैदानावरचा हाय स्कोर आहे मला वाटतं कालचा 105. धावसंख्या झाली ते 70. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू बॅट खाली टाकलेला चेंडू बॅट्समन काही समजू शकला नाही. उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू सचिन गोपाळे. पुढचा चेंडू सामना करतात ते शिवा सावंत. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू आणि हा सिक्सर. शिवा यांच्या बॅटमधून निघालेला हा सनसनट सिक्सर. धावसंख्येवर धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ते 76. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 बाउंड चौकार मारलेला आहे शिवा सावंत यांनी. धावसंख्येवर धावसंख्या झाली ते 80. धावसंख्या झालेली टोटल धाव फलकावरती धावा लागले ते 80. हिराबाई काळडोके फाउंडेशन पाळू संघाची धावसंख्या आहे ते 80. शेवटच्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवा यांनी मारलेला चेंडू ऑफच्या दिशेने वळवलेले. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 82. आणि शेवटचा चेंडू शिवा सावंत आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूवर काय करतात ते पाहू. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने बॉल टोळले. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न त्याचबरोबर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि धावसंख्या झाली ते धाव फलकावरती धावा लावल्या त्या 84. आणि पेनल्टी लागलेले पाळू संघाला धावा झालेल्या आहेत 82. आणि जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाला धावा जमवायच्या त्या 83 विजयासाठी. पाळू संघाला 2 धावांची पेनल्टी लागलेली होती. धावा झाल्या होत्या 84. आणि आता टोटल आहे ते 82. आणि चिखलगाव संघाला विजयासाठी 43 धावा जमवायच्या 83. आणि लाईन मध्ये सर्वांनी बाहेर यायचं. पाळू संघ आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. उत्कृष्ट असा या वाशेरे नायपड गटामध्ये शांत संघ म्हटलं गेलं तर या ठिकाणी पाळू संघाचं नाव येतं. विजय
हॅलो संजय मुकणे या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लबचे दोन्ही ओपनरचे बॅट्समन मैदानावरती जातात. संजय मुकणे हॅलो उमेश बांगर तुषार बांगर आणि संजय मुकणे हे जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव या संघाकडून दोन्ही ओपनरचे बॅट्समन मैदानावरती आले आणि पाळू संघाकडून पहिला षटक टाकण्यासाठी येतात. ते कोण आहे? तुकाराम आहे का? चिखलगाव आणि अनावळे संघांना तयारीत राहायचंय. पुढचा टॉच ओढून घ्यायचा. चला या ठिकाणी तुकाराम यांचा पहिला चेंडू पहिल्या षटकातील उत्कृष्ट बांगर यांनी मारलेला चेंडू आणि हात चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला ते तुषार बांगर यांनी आपल्या संघाचं 4 धावांनी खातं खोललेलं आहे. धावा जमवायच्या त्या 83. चिखलगाव संघाला पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे ते तुषार बांगर यांनी. तुकारामचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तुषार यांनी मारलेला चेंडू. 1 धाव. पाहू या ठिकाणी उत्कृष्ट असा या ठिकाणी थोडासा बॅट्समन मध्ये तालमेळ चुकीचा झालेला होता परंतु 1 धाव घेतलेले. धावसंख्येत भर. धावसंख्या वाढली ते 5. चिखलगाव संघाची धावसंख्या वाढली 5. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाळू संघाकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संजय मुकणे उत्कृष्टाचा ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ते चिखलगाव संघाची धावसंख्या झालेली 9. चांगल्या पद्धतीचा फटका मारलाय मुकणे यांनी. संजय मुकणे जुने खेळाडू आहेत. अनुभव चांगला आहे त्यांना. पाहू या ठिकाणी आपल्या संघासाठी किती धावा जमवतात ते. तुकाराम यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. पाहू या ठिकाणी कॅच होतोय की काय आणि चांगल्या पद्धतीचा कॅच घेतलेला आहे आणि हा चिखलगाव संघाला पहिला धक्का संजय मुकणे यांच्या रूपाने या ठिकाणी लागलेला आहे. धावसंख्या झाली ती 9. 1-9 अशी धावसंख्या झाली. पहिलं षटक चालू असताना तुकाराम यांना ही विकेट मिळाले. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आणि या ठिकाणी नवीन बॅट्समन गेले ते मुन्ना. चिखलगाव संघाकडून संजय मुकणे यांची जागा घेण्यासाठी त्या ठिकाणी ओपनरचे बॅट्समन आहेत तुषार बांगर आणि भाऊ या ठिकाणी स्ट्राईकला आहेत ते मुन्ना. नॉन स्ट्राईकला आहेत ते तुषार बांगर आणि पहिल्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असताना पाळू संघाकडून तुकाराम यांचा पुढचा चेंडू मुन्ना. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. निर्धाव चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू
मुन्ना काही समजू शकले नाहीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, चांगल्या पद्धतीचा चेंडू ऑफच्या दिशेने बॉल प्लेस केलाय. एक धाव मिळाले. धावसंख्या बार, धावसंख्या झाले 10 आणि या ठिकाणी पहिलं षटक संपलेलं आहे. 1-10 अशी धावसंख्या झाली ते जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाचे. आणि पाळे संघाकडून दुसरा षटक. दुसरा षटक कोण आहे? अर्जुन आहे का? विनायक. विनायक आपला पाळो संघाकडून वैयक्तिक आपला पहिला आणि संघाचं दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज झाले. आणि चिखलगाव संघाकडून स्ट्राईकला आहे ते मुन्ना, ना स्ट्राईकला आहे ते तुषार बांगर. धावसंख्या झाली ती 10. 1-10. विनायकचा पहिला चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल. मुन्ना काही समजू शकला नाही आणि या ठिकाणी तिन्ही स्टंपाच्या वरतूनचा बॉल आलेला आहे, परंतु मुन्ना काही बॉल समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू. विनायक यांचा पहिला षटकातील पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या रोखलेली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. पाहू या ठिकाणी कॅच होते की काय. उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे आणि या ठिकाणी झेल बाद झालेले ते मुन्ना अनावळे संघाचे संघनायक आणि चिखलगाव संघाचे संघनायक यांनी टॉच ओढून घ्यायचं. चला माणिक शेठ मुके, आपण या ठिकाणी टॉच उडवण्यासाठी जायचंय. कोण? चिखलगाव संघ हे टॉचविन झालेले आहेत आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि या ठिकाणी मुन्ना यांची जागा घेण्यासाठी गेले ते सचिन गोपाळे, जुने अनुभवी या ठिकाणी बॅट्समन आहेत ते सचिन गोपाळे. स्ट्राईकला आहेत सचिन गोपाळे, ना स्ट्राईकला आहेत तुषार बांगर. आणि पाळो संघाकडून विनायक आपला दुसरा षटक संघाचा आणि वैयक्तिक आपला पहिला षटक. धावसंख्या झाली ती चिखलगाव संघाची 10. 2-10 अशी धावसंख्या आहे. विनायक यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते सचिन गोपाळे. पुन्हा उत्कृष्ट असा चेंडू टोलवलाय आणि वन बाउन्स चौकार म्हणावा लागेल तो सचिन यांच्या बॅटमधून निघालेला सनसनीत चौकार. प्रगतशील शेतकरी या ठिकाणी विठ्ठल बांगर आपण उपस्थित झालात. या ठिकाणी मैत्री चषक क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. विनायक यांचा पुढचा चेंडू. सामना करते ते सचिन गोपाळे. पुन्हा एकदा फुल टच बॉल. अरे हा कॅच आउट. बाउंड्रीवरती उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे आणि या ठिकाणी हा चिखलगाव संघाला तिसरा धक्का सचिन गोपाळे यांच्या रूपाने या ठिकाणी लागले. धावसंख्या 14. 3-14 अशी धावसंख्या झाली ते चिखलगाव संघाचे. दिलीप नवीन बॅट्समन गेले ते दिलीप मच्छिंद्र. स्ट्राईकला आहे ते मच्छिंद्र, ना स्ट्राईकला आहे ते तुषार बांगर. मला वाटतं तुषार बांगर यांना काही स्ट्राईक मिळत नाही. पाहू या ठिकाणी विनायक यांचा पुढचा चेंडू. मच्छिंद्राने उत्कृष्ट असा बॉल, कट बॉल लागलेला होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल ते विनायकचा. आउट झालेले 4-14 अशी धावसंख्या झाली ते चिखलगाव संघाची.
चिखलगाव संघ आपण सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचे. चला लवकर. पुढचा चेंडू या ठिकाणी विनायक यांचा दुसऱ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असताना नवीन बॅट्समन आले ते बंटी. पुन्हा एकदा झेल आउट झालेले, कट आउट झालेले. उत्कृष्ट असं म्हणावं लागेल विनायक यांचं षटक. आणि या ठिकाणी हा चिखलगाव संघाला 5वा धक्का. आणि या ठिकाणी विनायक त्यांचे हॅट्रिक झालेले मला वाटतं. उत्कृष्ट असा या ठिकाणी मैत्री क्रिकेटचे चषक क्रिकेट क्लब 2025च्या या मैदानावर जाऊन आपण हॅट्रिक घेतलेले आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओवी स्पोर्ट चिखलगाव संघाने या ठिकाणी तयारीत राहायचं. पुढचा नवीन बॅट्समन आले ते किसन. आणि या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्तीमध्ये धावसंख्या झाले 14. 5 बाद 14 अशी धावसंख्या झाली ते चिखलगाव संघाचे. पुन्हा एकदा पुढचा 3रं षटक घेऊन आले ते पाळू संघाकडून. बॉलर उत्कृष्ट असा तुषार बांगर यांच्या बॅट मधून निघालेला हा सिक्सर. बॉलरचं नाव सांगा. गणेश भोर. गणेश भोर यांच्या संघाचा 3रा आणि वैयक्तिक पहिल्या षटकावरती पहिल्या चेंडूवर तुषार बांगर यांनी समाचार घेतलेला आहे. आणि आपल्या बॅट मधून निघालेला हा सिक्सर. धावसंख्येवर धावसंख्या झाली ते 20. 5 बाद 20. पुढचा चेंडू गणेश भोर यांचा पुढचा चेंडू तुषार बांगर पुन्हा एकदा. आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मला वाटतं तुकाराम असावे त्या ठिकाणी पिलं. आणि अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उत्कृष्ट असा संघ आहे तो पाळू संघ. आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झेल घेतलेले 6 बाद 20 अशी धावसंख्या झाली चिखलगाव संघाची. आणि तुषार बांगर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करत होते परंतु झेल बाद झालेले. त्यांची जागा घेण्यासाठी गेले ते नवीन बॅट्समन विशाल. गणेश भोर यांचा पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने बॉल प्लेस केलेला आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या. धावसंख्या झालेले ते चिखलगाव संघाचे 22 धावा. 5 बाद 22 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने बॉल प्लेस केले. 1 धाव पूर्ण केले. धावसंख्या झाली ते 23. गणेश भोर यांचा पुढचा चेंडू सामना करते ते किसन. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने बॉल प्लेस केले. 1 धाव पूर्ण केले. धावसंख्या झाली ती 24. 3रं षटक चालू आहे. गणेश भोर पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने बॉल प्लेस केले. 1 धाव पूर्ण केले. धावसंख्या झाली ती 25. आणि हे 3रं षटक संपलेले. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये चिखलगाव संघानं 6 बाद
25 धावा जमवल्या आहेत. चौथं षटक टाकण्यासाठी पाळू संघाकडून मेडी. चौथा षटक टाकणार. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल केलेला आहे आणि 6 धावा सनसनीत असा सिक्सर मारलेला आहे तो विशाल यांनी. धाव संख्या झालेले ते चिखलगाव संघाचे 31 धावा. 6 बाद 31 अशी धाव संख्या झाली आहे चिखलगाव संघाचे. मेडियनचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल यांनी टोळला चेंडू पाहू झेल बाद होतो की काय आणि आउट. 7 बाद 31 अशी धाव संख्या झाली. चौथं षटक चालू आहे. रोहिदास नवीन बॅट्समॅन आले ते रोहिदास विशालची जागा घेण्यासाठी आणि मेडी. चौथं षटक. चौथ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांकडून व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 32. 7 बाद 32 अशी धावसंख्या झाली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उत्कृष्ट असा रोहिदासच्या बॅटमधून निघालेला हा सनसनीत सिक्सर. उत्कृष्ट असा चेंडू त्यांनी टोलवलेले. 6 धावा मिळाले. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 38. 7 बाद 38 अशी धावसंख्या झालेली आहे. पुढचा चेंडू रोहिदास मारण्याच्या प्रयत्नात आखोट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 38. 7 बाद 38 अशी धावसंख्या ती चिखलगाव संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड आणि हाई निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकलेले आहेत आणि या ठिकाणी चौथं षटक संपलेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये चिखलगाव संघाची धावसंख्या झाली ती 38. 7 बाद 38 आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी पाळो संघाकडून हिराबाई कार्डोके फाउंडेशन पाळू संघाकडून 5वं षटक टाकण्यासाठी बॉलर कोण आहे. उत्कृष्ट असा किसन यांनी मारलेला चेंडू आणि हा सिक्सर. किसनच्या बॅट मधून निघालेला हा सिक्सर. बॉलर कोण आहे. दत्ता भोर. धावसंख्येवर धावसंख्या झाली होती 44. 7 बाद 44. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू. किसन काही समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू दत्ता भोर यांचा पुढचा चेंडू. सामना करतात ते किसन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हो दत्ता भोर यांचा पुढचा चेंडू आणि सामना हा पाळू संघाकडे झोकलेला आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती शेवटच्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा किसन यांच्या बॅटमधून निघालेला हा सिक्सर. धावसंख्येवर धावसंख्या झालेली ते 50 आणि या ठिकाणी पाळू संघ हा विजयी झालेला आहे.
मैत्री चषक क्रिकेट क्लब 2025 चिखलगाव या मैदानावरती आपला अभिनंदन दोन्ही संघांनी आणि पुढचे दोन संघ आहेत ते चिखलगाव संघ होळी क्रिकेट क्लब चिखलगाव विरुद्ध अनावळे